हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। निधी मिळत नाही असं म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर। कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य। 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा हाती। निधीचं कारण देणारा 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार। संजय दिना पाटील यांची मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांचे 18 कोटींपैकी फक्त 1 कोटी 42 लाखच खर्च। तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकरांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीने। 15 कोटींचा निधी दिला तो सुद्धा यांना वापरता आलेला नाहीये। नवीन गटात गेल्यानं यांना आता निधी नाही, ठेकेदारी मिळणार आहे। संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खोचक टोला। काम मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात, चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी झाल्यास कामं थांबून राहतात। निधीच्या आरोपांवरून खासदार संजय देशमुख यांचं प्रत्युत्तर। मी तुझ्या नादाला लागतो बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटील यांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गळले ना आता गप्प बस। मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली। राऊतांचा संजय दिना पाटलांवर आरोप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले आहेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत। गिरीश महाजनांची टीका। काल एका पोपटानं बाळासाहेबांची खिल्ली उडवली। शिंदेंचं पालन पोषण मातोश्रीच्या पाळणा घरातच झालंय। किरण पावसकर यांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा पलटवार। तर पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षासोबत काहीही संबंध नाही, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सारवासारव। दांडी बहादूर मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची कडक तंबी। सभागृह थांबलं तर खपवून घेणार नाही। बेताल वक्तव्यांवर देखील नाराजी व्यक्त। केळीबाग नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांची आज तातडीची बैठक। आज दुपारी विधान भवनामध्ये आढावा घेणार। अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचं मोठं नुकसान। प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये अखेर सक्रिय। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। पावसाच्या सरींमुळे हवामानामध्ये सुखद गारवा।